महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या अनुषंगाने नाशिक शहरातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी विविध महत्त्वाच्या स्थळांची पाहणी केली. भाविकांना सुलभ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पाहणी दरम्यान प्रादेशिक वस्तू संग्रहालय येथे पर्यटकांसाठी सुविधा अधिक सक्षम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सराफ बाजार पोलीस चौकी येथे सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत कुंभमेळा काळातील बंदोबस्त अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला. याशिवाय श्री बालाजी मंदिर, श्री काळाराम मंदिर, सीता गुंफा आणि गोरेराम मंदिर परिसरात भाविकांच्या वाढत्या संख्येचा विचार करून प्रवेश निर्गमन मार्ग, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधांचे नियोजन अधिक सक्षम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. राम सेतू पूल आणि राम झुला परिसरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी करताना सुरक्षित पादचारी वाहतूक, मजबूत संरचना आणि प्रभावी मार्गदर्शन प्रणाली विकसित करण्यावरही विशेष भर देण्यात आला. तसेच राम कालपथ परिसरातील सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधा विकास कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. या पाहणी दौऱ्यात विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.